मित्रहो, सर्वांना दोस्ती जिंदाबाद. मी शाहीर सचिन माळी. खरं तर आता एका विषयावर बोलण्यासाठी मी आलो आहे तुमच्यासमोर. सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेंच्या पिक्चरवरून एक मोठा गदारोळ माजलेला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची स्पष्टीकरणं त्यांच्याकडून आलेली आहेत, त्यांच्या समर्थकांकडून आलेले आहेत आणि त्यांना विरोध करणाऱ्यांच्याकडून सुद्धा फेसबुकवर, सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा सुरू आहे. परंतु एक कलाकार म्हणून, एक जनतेचा कलाकार म्हणून मला या विषयावर बोललं पाहिजे असं वाटतंय आणि म्हणून मी काही मतं या ठिकाणी नोंदवण्यासाठी आलेलो आहे. पहिली गोष्ट आहे की एक महत्त्वाचं जे काही स्टेटमेंट कोल्हेंच्याकडून आलेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. त्यांच्या समर्थकांच्याकडून सुद्धा त्याच पद्धतीने आलेलं आहे की त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही मान्य करणार का नाही करणार, असा एक प्रश्न आलेला आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की मी काल पोस्ट टाकली, ती पण खूप लोकांनी शेअर केलेली आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो विषय आहे, तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही वैचारिक काही पॉलिटिकल पोझिशन असते का नसते, किंवा त्याच्या पाठीमागे काही रॅशनल थिंकिंग असायला पाहिजे का नसायला पाहिजे, हा एक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणजे आपण असं म्हटलं की समजा सगळ्यांनाच सगळे विचार मांडता आले पाहिजेत, मांडले पाहिजेत, त्याच्यावर त्यांनी व्यक्त झालं पाहिजे, ही एक ओके आहे, म्हणजे ही भूमिका बरोबर आहे. परंतु आपल्याला ज्यांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्वश्रेष्ठ योगदान दिलेलं आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा आपल्याकडे आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांनी, ज्यांनी पुस्तकांच्यासाठी राजगृहासारखं गृह, एक मोठा बंगला बांधला ज्याला म्हणता येईल, तर जगात असा बंगला कोणी बनवला नसेल, असा बंगला बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी उभा केला होता, हे आपण सर्वांना सश्रुत आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस एका पुस्तकाचं दहन करतो, म्हणजे मनुस्मृतीचं दहन करतो, तर मग इथं आपण असं म्हणू शकतो का की मनूच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी घाला घातला, असं आपण म्हणू शकतो का? तर या ठिकाणी एक पॉलिटिकल पोझिशन, मनुस्मृतीमध्ये घेतली गेलेली जी पॉलिटिकल पोझिशन आहे ती मानवतेच्या विरोधात आहे. ती या देशातल्या शूद्रातिशूद्रांच्या, स्त्रियांच्या, या देशातल्या कष्ट करणाऱ्यांच्या विरोधातली ती पॉलिटिकल पोझिशन होती. जातीयवाद हे करून माणसाचं माणूस पण नाकारणारी पोझिशन होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि बाबासाहेबांच्या पश्चातही प्रत्येक वर्षी मनुस्मृती दहन दिनाला मानवमुक्ती दिन म्हणून, स्त्रीमुक्ती दिन म्हणून वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये साजरं केलं जातं. आता हीच गोष्ट आपण नथुराम गोडसेंच्या बाबतीमध्ये या ठिकाणी लावू शकतो. म्हणजे नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं आणि मी गांधींना का मारलं हे स्पष्टीकरण देणारा चित्रपट तो येतो आहे. आणि त्या चित्रपटामध्ये, त्या चित्रपटाचा मुख्य भूमिकेमध्ये अमोल कोल्हे दिसणार आहेत आणि अमोल कोल्हे हे नथुरामांच्या वेशामध्ये आणि त्यांच्या रोलमध्ये जाऊन ते गांधींना का मारतायत त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देत आहेत. आता ही गोष्ट जर बघायला गेलं तर खरं तर संविधानाच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण संविधानानेच नव्हे तर संपूर्ण देशानं राष्ट्रपिता म्हणून गांधींना मान्य केलेलं आहे. गांधींच्या विचारांच्याबद्दल सहमती असहमती ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु एक स्वातंत्र्यासाठी एक प्रचंड मोठं योगदान महात्मा गांधीजींनी दिलेलं आहे आणि गांधीजींनी बहुजन समाजाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये फ्रंट फूटवर आणलेलं आहे. हे त्यांचं योगदान कुणीच नाकारू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा महात्मा गांधींना मारणाऱ्या माणसाचं उदात्तीकरण, गौरवीकरण हे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या जर माध्यमातून होणार असेल तर याच्यासारखी शरमेची गोष्ट कोणती नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक लटकं, एक असं किरकोळ असं काहीतरी तकलादू अशा पद्धतीचं स्टेटमेंट देऊन आपण त्याच्यावर पांघरून घालू शकत नाही असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. दुसरा मुद्दा असा आहे की डॉक्टर अमोल कोल्हे काय फार मोठे अभिनेते आहेत असं काही मला तर व्यक्तिशः वाटत नाही. कारण मी NSDचे अनेक माझे मित्र आहेत आणि मी अनेक चित्रपट बघतो, बरेच देशातले विदेशातले चित्रपटांचा एक रसिक म्हणून मी कायम आस्वाद घेत असतो. तर अभिनेते म्हणून ते ठीक आहेत, त्यांना जे काही वलय लाभलं ते त्यांच्या म्हणजे त्यांचं जे काही रुबाबदार व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे रोल करायला मिळाले, त्यांच्या भूमिका त्यांना निभवायला मिळाल्या. आणि खरं तर आज त्यांच्याकडे जे काय आहे डॉक्टर अमोल कोल्हेंच्याकडे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे उपकार आहेत, हे त्यांनी विसरता कामा नये असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतं. संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा जर रोल त्यांनी केला नसता तर ते कदाचित आज आपल्याला खासदार म्हणून पण दिसले नसते. हेही तितकंच मला असं वाटतं की सत्य आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
तिसरी गोष्ट अशी मला असं वाटते की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा रोल करून ते त्या वेशामध्ये लोकांसमोर आले, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि मग नंतर मग त्यांनी राजकीय भूमिका घेऊन एका पक्षाकडून ते खासदार म्हणून निवडून आले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून. ठीक आहे. आता जर ते नथुरामची भूमिका करून जर आले असते आणि निवडणुकीत जर उभा राहिले असते तर ते खासदार झाले असते का, याचा स्वतःच त्यांनी जर विचार केला अंतर्मुख होऊन, तर मला असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्हे याच्याबद्दल म्हणजे विचार करतील तर त्यांना त्याचं उत्तर त्यांना सापडेल की आपल्याला लोकांनी स्वीकारलं असतं का नाकारलं असतं. तर त्यांचं जे यश आहे, अभिनेता म्हणून यश आहे, राजकारणातलं जे यश आहे, त्या यशाचे खरे जे काही म्हणजे त्याचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे हे फक्त शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावामुळे त्यांना ते यश लाभलेलं आहे. हे जाणकारी मान्य करतील आणि स्वतः कोल्हेंनाही मान्य करायला काय मला असं वाटतं की हरकत नसावी. परंतु आता असंही दिसतं की अमोल कोल्हेंचा हा म्हणजे अमोल कोल्हे ज्या वेळेला इलेक्शन उभारले त्यावेळेला त्यांचे विरोधक जे आढळराव पाटील होते त्यांनी सांगितलं की ते माळी समाजाचे आहेत आणि नंतर एक जातीय ध्रुवीकरण झालं. माळी समाजाने त्यांना भरघोस मतं त्या ठिकाणी दिलेली दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतं त्यांना मिळाली आणि त्यांच्या ॲक्टर म्हणून जे सामान्यांच्यामध्ये जे काही शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा जो काही रोल केला होता त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी लोकांनी मतं दिली. आता मुद्दा असा आहे की अमोल कोल्हेंसारखा माणूस हा आज एका सेक्युलर म्हणवणाऱ्या किंवा सेक्युलर फुले शाहू आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या पक्षाची भूमिका ही गांधीवादाच्या जवळ जाणारी भूमिका आहे आणि त्यांच्या पक्षाचा खासदार हा गांधीला का मारणं सांगणाऱ्या नथुरामच्या वेशामध्ये समोर येतो. तर ह्यामध्ये नक्कीच एक कॉन्ट्राडिक्शन आहे, यामध्ये एक मोठा आंतरविरोध आहे आणि तो आंतरविरोध हा किरकोळ आंतरविरोध नसून तो एक पॉलिटिकली आयडिओलॉजिकल कॉन्ट्राडिक्शन आहे. हे या ठिकाणी लक्षात घेणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. आणि केवळ नथुरामचाच विषय नाही, पाठीमागं किरण मानेंचं जे प्रकरण झालं की किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काही वैचारिक भूमिका घेतल्या म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं. तर त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक किरण मानेंच्या बरोबर उभे राहिले की कलाकारानं राजकीय स्टँड घेतला म्हणून त्याला काढणं हे चुकीचं आहे, मालिकेतून त्याला दूर करणं किंवा त्याला हद्दपार करणं हे अत्यंत वाईट आहे. याबद्दल खूप लोकांनी चांगल्या भूमिका घेतल्या, किरण मानेंना मोठा सपोर्ट मिळाला. त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणारे जे कोल्हे आहेत त्या कोल्हेंनी काय भूमिका घेतली, तर कोल्हे म्हणाले की मी अनेक वाहिन्यांशी संबंधित आहे, अनेक वाहिन्यांच्यावर माझ्या मालिका आल्या, त्या यशस्वी झाल्या, परंतु राजकीय भूमिका घेतो म्हणून मला कुठल्याही मालिकेनं कामावरून काढलं किंवा मालिकेतून हटवलं असं काय कधी घडलेलं नाही. म्हणजे ज्यावेळेला किरण मानेंचं प्रकरण तापलेलं होतं त्यावेळेला ते किरण मानेंच्या बाजूने उभा राहण्याच्या ऐवजी किरण मानेंना ब्राह्मणी षडयंत्र करून एका सांस्कृतिक आधिसत्तेसमोर शरणागती पत्करणारं स्टेटमेंट हे अमोल कोल्हेंनी केलं आणि किरण मानेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. पण किरण माने हे खऱ्या अर्थानं एक बहुजनवादी ॲक्टर आहेत, जनते तळागाळातून आलेले ॲक्टर आहेत आणि लोकांनी त्यांना त्या पद्धतीने सपोर्ट दिला. त्यांचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, त्यांचा विषय सगळ्यांच्या समोर आहे. पण अमोल कोल्हेंनी एका बाजूला किरण मानेंच्या भूमिकेला विरोध करणं किंवा किरण मानेंना खिंडीत काढणारी भूमिका घेणं आणि त्या पाठोपाठ लगेच हा गोडसेंचा चित्रपट येणं, तर ह्या गोष्टींच्या मध्ये पण काही संगती आहे का? म्हणजे आयडिओलॉजिकलीच अमोल कोल्हेंचा काही लोचा झालेला आहे का जी काही ब्राह्मणी आदिसत्ता, सांस्कृतिक जी काही कल्चरल हेजिमिनी ज्याला म्हणतो, एक सांस्कृतिक वर्चस्वाद जो आमच्या डोक्यावर हजारो वर्षापासून या देशामध्ये आहे, तर त्या सांस्कृतिक वर्चस्वादाला ते शरण गेलेले आहेत का, हे अमोल कोल्हेंनी विचारात घ्यावं. आणि त्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला काही बदल दिसले तर त्याचं आपण स्वागत करू शकतो. आता त्यांच्याकडून एक स्टेटमेंट असं पण आलेलं आहे की मी 2017ला केलं होतं, मी 19ला इलेक्शनमध्ये लढलोय, खासदार झालोय, तर मला त्याचा त्याचा संबंध नाही वगैरे असं काही ते बोलत आहेत. आपण असं म्हणू शकतो की माणसाच्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये आपण माणसाला परिवर्तनीय मानतो, त्याबद्दल आम्ही स्वागत करतोच. परंतु या ठिकाणी मुद्दा कोणता आहे, तर मुद्दा आहे पॉलिटिकल पोझिशनचा. नथुराम गोडसेची भूमिका ज्यावेळेला एखादा ॲक्टर साकारतो तर त्याला त्याची पॉलिटिकल पोझिशन काय आहे, तो तिथे केवळ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा मुद्दा राहत नाही, तर तो पॉलिटिकल पोझिशनचा मुद्दा येतो. आणि त्यामुळं आज अमोल कोल्हेंच्याकडे हा एक चान्स आहे अजूनही की ते एक पॉलिटिकल पोझिशन घेऊ शकतात की नथुराम गोडसेंच्या त्या थॉटची चिकित्सा, एक चिरफाड ते त्यांच्या म्हणजे ते लोकांच्या समोर येऊ शकतात आणि नथुराम गोडसेंच्या भूमिकेची, त्यांच्या सगळ्या मांडणीची चिरफाड ते चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि
काय म्हणतात थोडंसं एक प्रायश्चित्त त्या पद्धतीचं ते घेऊ शकतात. प्रायश्चित्त हा शब्द चुकीचा आहे, परंतु एक बदलाच्या प्रक्रियेमध्ये एक पाऊल पुढे टाकण्याची त्यांना संधीसुद्धा आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. राहिला मुद्दा असा आहे की माझं स्टेटमेंट हे आहे की बहुजनवादी चेहरे वापरून ब्राह्मणी कंटेंट किंवा प्रतिगामी कंटेंट हा जनतेच्या गळी उतरवण्याचं षडयंत्र हे सातत्याने ते करत आलेले आहेत. हे ब्राह्मणी सांस्कृतिक वर्चस्वादाचं एक म्हणजे एक महत्त्वाचं लक्षण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता आपण हे बघतो की बघा, मग आमचे मित्र महेंद्र लंकेश्वरने एक खूप चांगली पोस्ट या सौंदर्यशास्त्राच्या अनुषंगाने केली होती. त्यात त्यांनी सांगितलं की सगळे कॅमेरे किंवा प्रोडक्शन हाऊस ह्या सगळ्या यंत्रणा असतानाही या मंडळींनी संत तुकाराम चित्रपट केला. म्हणजे संत तुकाराम चित्रपट केला आणि त्या संत तुकारामाला त्यांनी सदैव वैकुंठाला पाठवून दिलं. म्हणजे जे काही मिथ होतं तुकारामांच्या इतिहासाचं जे काही मिथ आहे ते मिथ त्यांनी आणखीन वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये ठसवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं नाही केलं की त्यांच्याकडे जर सगळे टूल्स आहेत, त्यांच्याकडे सगळी साधनं आहेत, तर त्यांनी संत रामदास चित्रपट नाही आणला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे मला लंकेश्वरनी आमच्या मित्रांनी जे मांडलेलं स्टेटमेंट आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं की ते संत तुकाराम आणतात, जो बहुजनांचा नायक आहे, जो बहुजनांच्या हृदयातलं जे प्रतीक आहे ते प्रतीक ते घेतात आणि त्या प्रतीकाची मोडतोड करून ते लोकांसमोर आणतात. त्यांच्या प्रतीकाचं चित्रपट ते करायला तयार नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर ह्यामागं एक खूप मोठी कल्चरल एक पॉलिटिक्स काम करत असतं आणि ते कल्चरल पॉलिटिक्स लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून अमोल कोल्हेंना हे कल्चरल पॉलिटिक्स कळत नाही आणि त्या बाबतीत ते फार भाबडे आहेत असं म्हणण्याची काय मला वाटत नाही की आवश्यकता आहे. अमोल कोल्हे हे भाबडे नाहीत. अमोल कोल्हे ज्या कृती करतायत त्या कृती त्या विचारपूर्वकच करतायत, परंतु त्यांनी त्यांचा पॉलिटिकल त्यांची पोझिशन घेतली तर मग लोक त्या पद्धतीनं त्यांना हे करतील. त्यांनी जर सांगितलं की बाबा मी पैसे मिळाले म्हणून तो चित्रपट केला, ठीक आहे, डायरेक्ट त्या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंट द्या. तर तुमची पोझिशन तुम्ही घ्या. तुम्ही पोझिशन न घेता ह्या पद्धतीनं विषय हाताळू नाही शकत असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आता बघा की काय होते, नथुरामच्या भूमिकेसाठी त्यांना कोल्हे पाहिजे. एक बहुजनवादी चेहरा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे रोल केल्यामुळं जनमानसात एक आदराचं स्थान असणारा माणूस अत्यंत प्रतिगामी म्हणजे विष उगाळण्यासाठी कोल्हेंचा चेहरा वापरलेला आहे. दुसऱ्या बाजूला जो माणूस 2014 साली स्वतंत्र झाला, कंगनाचं जे स्टेटमेंट होतं की आम्ही 2014ला स्वतंत्र झाले, तर त्यांच्यासाठी एक वेगळा स्वातंत्र्य दिन ते साजरा करतील मला वाटतं. तर तो ॲक्टर म्हणजे विक्रम गोखले. तर विक्रम गोखले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल करणार आहे असं आता पाठीमागं चर्चा सुरू होती. म्हणजे बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी तुम्हाला अत्यंत प्रतिगामी विचारांना वाहिलेला माणूस किंवा प्रतिगामी विचारांचा वाहक असणारा अभिनेता हा अत्यंत पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही मूल्यांचा एक जीवन पद्धती बनवण्यासाठी प्रयत्न करणारा एक शिलेदार, संविधानाचा शिल्पकार, याच्या रोलसाठी तुम्हाला कोण पाहिजे तर विक्रम गोखले पाहिजे. म्हणजे अमृत जे आहे एका अर्थानं, तर ते अमृत दाखवण्यासाठी तुम्ही विषारी माणसं घेताय आणि विष पेरण्यासाठी तुम्ही बहुजनवादी चेहरे घेताय. तर हे कल्चरल पॉलिटिक्स या इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या बहुजन कलावंतांनी लक्षात घ्यावं आणि ह्या कल्चरल पॉलिटिक्समध्ये आपला सदविवेक जागा ठेवावा, रॅशनल भूमिका घ्यावी. आणि आपण केवळ कलावंत म्हणजे काही आपण ढगामध्ये नसतो किंवा आपल्याला काही बेसलेस नसतो, आपल्याला एक बेस असतो. कलाकाराची प्रत्येक कृती ही एक राजकीय कृती असते. त्याचा आशय, त्याचा विषय, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करत असतात. आणि त्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हेंनी जनतेची बिनशर्त माफी मागावी. आणि ही जर माफी त्यांनी आता मागितली नाही तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या इलेक्शनमध्ये जनता त्यांना याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं राज्य आहे आणि त्या संविधानानंच हा देश चालणार आहे. त्या देशामध्ये या संविधानाच्या किंवा या लोकशाही राज्यामध्ये विकृत विचारांना थारा दिला जाणार नाही. हा या देशाचा इतिहास आहे. या देशामध्ये 3000 वर्षापासून प्रचंड मोठं कल्चरल वॉर सुरू आहे, सांस्कृतिक संघर्ष सुरू आहे. आणि ह्या सांस्कृतिक संघर्षामध्ये आपल्या हातामध्ये आज संविधान आहे. या सांस्कृतिक संघर्षामध्ये कोल्हेंसारख्या बांधावरच्या किंवा तळ्यात मळ्यात असणाऱ्या माणसांनी आपला स्टँड घ्यावा आणि जिथं चुकलेलं असेल तिथं मोठे मनानं चूक मान्य करून
पुढच्या प्रवासाला त्यांनी निघावं. आम्ही त्यावेळेला त्यांना शुभेच्छा देऊ. पण जोपर्यंत ते केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ढालीच करून त्याच्या आड जर ते लढणार असतील, त्याच्या आड जर ते लपणार असतील, तर मात्र त्यांना जनता माफ करणार नाही. एवढंच मला या ठिकाणी त्यांना या माझ्या निवेदनातून सांगायचं आहे. आणि एक कलावंत म्हणून मी माझी भूमिका मांडलेली आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा दिलेला आहे. आम्ही सुद्धा दडपशाही सहन केलेली आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुमच्या विचारसरणीचा, त्याच्या पाठीमागं असणाऱ्या विवेकाचा, त्याच्या पाठीमागं असणारा सद्विवेक, त्याच्या पाठीमागं असणारी एक जनताभिमुख भूमिका, ह्या सगळ्या गोष्टींचा तो एक परिपाक असला पाहिजे. केवळ अशा हवेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करता येणार नाही, असंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. बरंच बोलण्यासारखं आहे. गिरीश कुबेरांचा सुद्धा आता मध्ये मुद्दा गाजत होता साहित्य संमेलनामध्ये, त्यांना सुद्धा काळं फासलं गेलं. तर त्यावेळेला सुद्धा खूप मोठं गदारोळ माजला. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यावर एक चांगल्या पद्धतीनं डिस्कशन झालं पाहिजे, एक डिस्कर्स ओपन झाला पाहिजे. आणि त्या ठिकाणी पॉलिटिकल पोझिशन तुम्ही कोणत्या घेताय, ह्या पोझिशनच त्या ठिकाणी मला वाटतं की निर्णायक ठरणार आहे. कारण कलावंत हा अंतिमतः राजकीयच असतो, तो त्याचं राजकारणच घेऊन उभा करत असतो. कल्चरल पॉलिटिक्स हे आपल्याला आपल्या बहुजनवादी कल्चरल पॉलिटिक्स, अब्राह्मणी किंवा समतावादी, फुलेवादी, आंबेडकरवादी कल्चरल पॉलिटिक्स आपल्याला उभं करण्याशिवाय आणि बुद्धाकडे जाण्याशिवाय या देशाला पर्याय नाही. एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं. धन्यवाद. जय भीम. दोस्ती जिंदाबाद.